जानेवारी 21। नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 21 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे। सायली अर्जुनला वाचवू शकेल का हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून। सायली अर्जुनला उठविण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्जुन काहीच प्रतिसाद देत नाही। सायली रडून रडून अर्जुनला सावध करण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्जुन निपचित पडलेला असतो। सायली सारखी अर्जुन सर उठा असे म्हणत असते। ती रडून म्हणते, माझी अशी परीक्षा घेऊ नका, उठा, तुमच्याशिवाय मी नाही जगू शकणार। परंतु अर्जुनची काहीही हालचाल होत नाही। सायली पुढे म्हणते, तुमच्या सायलीच्या प्रेमाखातीर तरी उठा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर ऐकायचं आहे ना, निदान त्यासाठी तरी उठा, माझा आवाज ऐकू येत आहे ना तुम्हाला, असं म्हणून ती जोरात रडू लागते। तेवढ्यात मधू भाऊ सायलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु कुसुम त्यांचा हात धरून त्यांना थांबवते। त्यांना म्हणते, थांबा मधू भाऊ, आता त्या नवरा बायकोच्या मध्ये कोणीही येणार नाही, माझी शपथ आहे तुम्हाला, मी काय करू, मी सगळं करेन, फक्त तुम्ही उठा। तेवढ्यात तिथे चैतन्य येतो। अर्जुनची अशी स्थिती पाहून चैतन्यला धक्का बसतो। तू मोठ्याने ओरडून विचारतो, काय झालं आहे अर्जुनला? सायली रडत म्हणते, मी नाही बघू शकत तुमची अशी अवस्था, तुम्ही माझी चेष्टा करत आहात का? कृपा करून उठा, तुम्हाला माहित आहे मी तुम्हाला अशा अवस्थेत नाही पाहू शकत, अहो उठा, तुम्हाला काही झालं तर मी नाही जगू शकणार, निदान तुमच्या सायलीच्या प्रेमासाठी तरी उठा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर ऐकायचं आहे ना, मग ऐका, तुमचं माझ्यावर जेवढं प्रेम आहे ना, त्याच्यापेक्षा कणभर जास्त प्रेम माझं तुमच्यावर आहे, तुम्ही माझा श्वास आहात। सायलीचे हे शब्द ऐकताच अर्जुनची हालचाल होते। मला फक्त हाच जन्म नाही तर पुढची 7 जन्म तुमची बायको म्हणून जगायचं आहे। सायलीच्या प्रेमाची ही कबुली ऐकताच अर्जुन शुद्धीवर येतो आणि हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो। त्याला शुद्धीवर आलेलं पाहून सायली रडायला लागते। अर्जुन सायलीकडे पाहून मंद हसायला लागतो। सायली त्याच्या गालाला हात लावून त्याला दिलासा देते। सायली म्हणते, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही, माझं प्रेम तुमची ढाल म्हणून उभं राहील, असं म्हणून सायली अर्जुनला उठविण्याचा प्रयत्न करते। ती खूप रडत असते। नंतर ते आपल्या ओढणीने अर्जुनचा चेहरा पुसते। रडत म्हणते, का मार खाल्ला तुम्ही एवढा? सासऱ्याचा मान राखायचा म्हणून? अहो, पण तुम्हाला काही झालं असतं तर माझा जीव गेला असता ना, आपण दोघे एक आहोत, एक मन एक आत्मा। अर्जुन म्हणतो, तुम्ही आत्ता जे म्हणालात ते प्लीज परत म्हणा। सायली म्हणते, माझं तुमच्यावर मनापासून खूप खूप प्रेम आहे, असं म्हणून दोघेही एकमेकांच्या डोक्याला डोके लावून रडायला लागतात। सायली म्हणते, मी आधी तुम्हाला हे कधीही सांगू शकले नाही, मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे आयुष्य तुमच्यासोबत जगायचं आहे। अर्जुन म्हणतो, आय लव्ह यू मिसेस सायली। अपेक्षेने सायलीच्या चेहऱ्याकडे बघतो। सायली सुद्धा रडून आणि लाजून म्हणते, आय लव्ह यू टू, आणि ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात। इकडे सुभेदारांच्या घरी तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाची बोलणी चाललेली असतात, परंतु रविराजला काही प्रश्नांची उत्तरे हवी असतात। अन्नपूर्णा आजी म्हणत, आम्ही काहीही विसरलो नाही, काही काळ मी प्रतिमाला दिलेल्या वचन विसरले होते, कारण त्या मुलीची जादू माझ्यावर होती, परंतु आपल्या चुका सुधारण्याची हीच वेळ आहे। तन्वी मनात विचार करते, माझं काम एवढं सोपं होईल मला वाटलंच नव्हतं। प्रतिमा म्हणते, परंतु आता अर्जुनचं लग्न झालं आहे। पूर्णा आजी म्हणते, ते कुठल्या प्रकारचं लग्न होतं आपल्याला माहीत आहे। रविराज म्हणतो, त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या विषयात आपण जायलाच नको, त्या अर्जुनचे रंग पाहून मला असं वाटत आहे की माझी मुलगी त्याच्यापासून दूर असलेली बरी। मला तुमच्या सगळ्यांबद्दल खूप आदर आहे, म्हणून मी माफी मागून सांगतो की या लग्नाला मी मान्यता देणार नाही। अस्मिता म्हणते, रविराज काका प्लीज आता हे सगळं विसरून जा, जे झालं ते झालं, तन्वीचं सुख अर्जुन सोबतच आहे ना। प्रताप म्हणतो, अस्मिता तू शांत बस, आम्ही बोलत आहोत ना। तो म्हणतो, रविराज खाली बस, हे बघ, कल्पनाने जेव्हा हा विषय माझ्याकडे मांडला तेव्हा मला सुद्धा हे पटलं नाही। मला मान्य आहे अर्जुनने खूप चुका केल्या आहेत, पण सायलीच्या नादाने तो जे चुकीचं वागलाय ते सोडलं तर अजून आदर्श जावई नाही का? रविराज म्हणतो, मी माझ्या मुलीला आगीत ढकलणार नाही। कल्पना म्हणते, भाऊजी आम्ही आग विझविण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि अर्जुन किती चांगला मुलगा आहे हे तुम्हाला माहीत आहे, त्याला त्या मुलीच्या जाळ्यातून फक्त तन्वीच बाहेर काढू शकते, त्याचं आयुष्य सुधारू शकते। रविराज म्हणतो, म्हणजे अर्जुनच्या आयुष्यासाठी मी माझ्या मुलीचा बळी द्यायचा? पूर्णाई म्हणते, रविराज तुम्ही स्वतः विचार करा, तुमची मुलगी या घरात सुखी राहणार नाही का? आमच्या घरी सून म्हणून येणं म्हणजे तिचा बळी जाणं आहे का?
तन्वी मनात म्हणते तुझं तोंड उचकट ना किल्लेदार, पटकन हो म्हण या लग्नाला. प्रतिमा म्हणते अर्जुन आणि सायली सतत म्हणत होते की त्या दोघांचं विधिवत लग्न झालेलं आहे, म्हणजे कायदेशीर झालं आहे, त्यामुळे दुसरे लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही. कल्पना म्हणते प्रतिमा ते लग्न खोटं होतं, त्यामुळे ते मोडलं. रविराज म्हणतो परंतु कायदा असं म्हणत नाही. अस्मिता म्हणते जर अर्जुन आणि सायलीचा घटस्फोट झाला तर तुला हे लग्न मान्य आहे का काका? रविराज म्हणतो मी असं म्हटलेलं नाही. प्रतिभा म्हणते मला तर अर्जुन आणि सायलीच्या मनात एकमेकांबद्दल खूप प्रेम दिसतं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बाबतीत त्या दोघांनी चूकच केली, परंतु ते जर एकमेकांवर खरं प्रेम करत असतील तर आपण त्या प्रेमाच्या आड कसे येऊ शकतो? अस्मिता म्हणते कोणाचं कोणावर प्रेम नाही आहे, असल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये प्रेम होतं का? प्रतिमा आत्या, सायली तुझ्याकडे सुद्धा नाटकच करायची, तू भोळी आहेस म्हणून फसलीस. प्रताप म्हणतो आपण परस्पर निर्णय नको घ्यायला, तन्वी इथेच बसली आहे, आपण तिलाच विचारू. पूर्णा आई म्हणते तन्वी बाळा बोल काहीतरी. तन्वी म्हणते मीच माझ्या लग्नाविषयी काय बोलू, फक्त एवढंच माहीत आहे की माझं अर्जुनवर खूप प्रेम आहे, त्यामुळे त्याच्या दोषांसकट चुकांसकट मी त्याला स्वीकारायला तयार आहे. तुम्ही वडीलधाऱ्या मंडळींनी जर आमचं लग्न ठरवलं तर ते मला मान्य असेल. रविराज म्हणतो तन्वी तू स्वतःच्या आयुष्याचा विचार कर, अशी घाई करू नको. तन्वी म्हणते अर्जुन शिवाय माझं भविष्यच नाही. इकडे सायली अर्जुनला घेऊन खोलीत येते. मधू भाऊ त्यांना अडवायला लागतात. त्यावर सायली म्हणते तुम्ही आम्हाला अडवू नका मधू भाऊ, मी यांना औषध लावल्याशिवाय जाऊ देऊ शकत नाही. मधू भाऊ म्हणतात तू आता मनमानी करायची ठरवलीच आहेस तर मी काय बोलणार, असं बोलून ते बाहेर निघून जातात. सायली अर्जुनला घेऊन आत येते. अर्जुन म्हणतो मधू भाऊ कुठे गेले असतील, असं म्हणते ते रागाला आले की मंदिरात जातात, थोड्या वेळाने परत येतील. सायली म्हणते थांबले असते तर तुमचा अपमानच केला असता आणि मला ते नाही चालणार. अर्जुन म्हणतो मोठे जेव्हा आपल्याला ओरडतात तेव्हा तो अपमान नसतो मिसेस सायली, आणि असला तरी मी तो सहन करेल. यावर सायली लाजून अर्जुनकडे पाहते. कुसुम आणि चैतन्य देखील खुश होतात आणि या भागाचा इथेच शेवट होतो. तन्वी सोबत लग्न अर्जुन मान्य करेल का हे पाहूया नंतरच्या भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जानेवारी 20 रिव्ह्यू. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 20 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे. सायली मधू भाऊंना काय बोलणार हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे हा रिव्ह्यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. सायली मधू भाऊंना म्हणते तुम्ही तेच मधू भाऊ आहात का, ज्यांनी मला रस्त्यावरून उचलून घर दिलं, अन्न दिलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेम दिलं, नवीन आयुष्य दिलं, आणि तेच माझं आयुष्य आता मातीत घालवत आहात. कुसुम तिला थांबविण्याचा प्रयत्न करते, परंतु सायली म्हणते मला बोलू देत आई, आज तुमच्या जावयाला त्रास होतो आहे ते तुम्हाला दिसत नाही का? आमच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल कळल्यापासून मी फक्त ऐकत आले आहे, सगळ्यांना माहिती झालं आणि तुम्हा सगळ्यांना धक्का बसला. त्या धक्क्यामधून तुम्ही अजूनही सावरला नाहीत. परंतु तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा तुम्हाला पोलीस अचानक पकडून घेऊन गेले तेव्हा मी काय करणार होते? आपला आश्रम निघून गेला असता आपल्या हातातून. मुलांची जबाबदारी होती माझ्या अंगावर. एक तर कुठलाही वकील तुमची केस घ्यायला तयार नव्हता, आणि त्यासाठी मी कोणासमोर हात जोडले याची साक्षीदार कुसुम ताई आहे. प्रत्येक वकिलाने मला हेच सांगितलं की ही केस फक्त अर्जुन सरच जिंकू शकतात, त्यांची फीस मला परवडू शकत नव्हती. तरीही मी त्यांच्याकडे गेले आणि माझ्याकडे शेवटचा पर्याय आला, तो म्हणजे लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट. एकाच खोलीत राहून ते मला हात लावणार नाहीत हे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं होतं, जे त्यांनी पाळलं. मी कुठलाही विचार न करता त्या काळोखात उडी मारली, कारण माझ्यासमोर फक्त तुम्हाला सोडवण्याचं ध्येय होतं. तुमच्या लेखी माझा हा निर्णय चुकला असेल, परंतु त्यानंतर मी अर्जुन सरांना खूप जवळून ओळखायला लागले. यामुळे मी त्यांच्या प्रेमात कधी पडले माझं मलाच कळालं नाही. मला नंतर कळालं की ते सुद्धा माझ्या प्रेमात पडले होते, आणि मी तर त्यांना माझ्या प्रेमाबद्दल आजपर्यंत सांगू शकले नाही, कारण मला तुमचा अनादर करायचा नव्हता. मधू भाऊ, अर्जुन सर मला भेटायला दररोज येथे येतात, नको तेवढा अपमान सहन करतात, कारण ते तुमचा माझ्यापेक्षा जास्त आदर करतात. पण तुम्ही आमची एक छोटीशी चूक माफ करू शकला नाही, आणि आज तर तुम्ही त्यांना पोलिसात द्यायला निघालात. एरवी तर त्यांचा अपमान होतच होता, परंतु आज तुमच्यामुळे 4 लोकांसमोर त्यांना बोलणी खावी लागली आहेत, आणि त्यांची बायको म्हणून मी हे सहन करणार नाही. इकडे अर्जुनला चाळीतले लोक मारहाण करत असतात,
अर्जुन चाळीचं बंद केलेलं गेट उघडायला लागतो, परंतु सगळ्यांनी रोखल्यामुळे त्याला हे शक्य होत नाही. त्यामुळे चिडून तो त्यांना धक्का देतो. अर्जुन द्वेषाने पुढे होतो आणि गेट धक्का मारून उघडतो. लोक त्याला अडविण्याचा प्रयत्न करत असतात. तो सायलीच्या घराकडे येण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढ्यात ते सगळे गुंड हातात काठ्या घेऊन येतात. त्यांना पाहून अर्जुन जागीच थांबतो. त्यांच्या हातातल्या मोठमोठ्या काठ्या पाहून तो सावध पवित्रा घेतो. इकडे सायली मधुभाऊंना म्हणते, तुम्ही त्यांना पोलिसात देण्याचा भानगडीत पडू नका. माझ्या नवऱ्याचा चारचौघात झालेला अपमान मी सहन करणार नाही, आणि हे तुम्हाला तुमची साऊ नाही तर मिसेस सायली अर्जुन सुभेदार सांगत आहे. सायलीचे असे बोलणे ऐकून मधुभाऊ तिच्याकडे पाहतच राहतात. तिकडे अर्जुनवर तो माणूस काठीने वार करतो. सगळी लोक आरडाओरड करायला लागतात. या आरडाओरडीचा आवाज सायलीला येऊ लागतो. त्याबरोबर ती बाहेर पळत जाते. बाहेर येऊन पाहते तर अर्जुन एका जनाला मारत असतो. ती त्यांना थांबविण्यासाठी जायला लागते, परंतु मधुभाऊ तिला अडवतात. तेवढ्यात सायली पळत पुढे येते आणि अहो अशी हाक मारते. सायलीच्या आवाजाने अर्जुनचा हात थांबतो आणि तो हात जोडून मधुभाऊंना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तेवढ्यात मागचा एक जण काचेची बाटली धरून अर्जुनच्या डोक्यात फोडतो. काचेची बाटली डोक्यावर लागल्यामुळे अर्जुनला एकच धक्का बसतो. ते पाहून सायली प्रचंड शॉकमध्ये जाते. अर्जुनला काहीच सुचत नाही. तो मागे डोक्याला हात लावतो आणि हात समोर घेऊन हाताला लागलेलं रक्त बघतो. सायलीला हे बघून प्रचंड भीती वाटते. रक्त आल्यामुळे अर्जुनला चक्कर येते आणि तो खाली पडतो. सायली भीतीने हे सगळं पाहत असते. तेवढ्या ती मधुभाऊंचा हात सोडवते आणि रागाने त्या माणसाजवळ जाते. त्याची कॉलर पकडून सायली त्याच्या तोंडात ठेवून देते. अर्जुनला त्याने मारल्यामुळे सायलीला प्रचंड राग आलेला असतो. त्या माणसाला चांगले थोबडवून सायली अर्जुनकडे जाते आणि त्याला उठविण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्जुन काहीच प्रतिसाद देत नाही. सायली रडून रडून अर्जुनला सावध करण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्जुन निपचित पडलेला असतो, कारण त्याच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो आणि त्याच डोकं फुटलेलं असतं. अर्जुनची अशी अवस्था पाहून सायली दुःखाने वेडी होते. कुसुम सुद्धा रडत असते. सायली सारखी अर्जुनला उठविण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला यश येत नाही. चाळीतले सगळे लोक हा प्रकार पाहत असतात आणि या भागाचा इथेच शेवट होतो. सायली अर्जुनला शुद्धीवर आणि शकेल का हे पाहूया नंतरच्या भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. रिव्ह्यू भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.